हाय. सो तोंडावर खूप हाय बिना तरी कॉन्व्हर्सेशन नाही चालू होती आहे ना. हा नाहीच होत. काय वाटतं मंडळी, कुठे आलोत आम्ही? आपली भारतीय संस्कृती भारी आहे ना. बाय. तर असं चालत चालत आम्ही आता पोचलो आहे श्री लक्षविनायक गणपती. आणि हे आहे 21 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ. आणि हे बघा सूर्य किती छान उगवला येते. नाईस, सुंदर एकदम. गुड मॉर्निंग मंडळी. काय वाटतं, कुठे आलोत आपण? आम्ही आलो आहोत एलोरा केव्हला. चला सोबत एक्सप्लोर करूया फिरूया. ही नवीन जागा. भयंकर ऊन आहे इकडे, पण तोंडावर खूप चटके बसत आहेत. हो, पण एक गोष्ट चांगली आहे की गरमी नाही होते. हा, ते वारा एक गार आहे. आहे इथे. वारा आहे पण ऊन चावतंय सुद्धा. ठीक आहे, चलने इतना चला सकते हैं. सो आम्ही गाईड घेतला नाही आहे, पण त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे सोबत सांगत होते त्यांनी तेव्हा सांगितलं की 16 आणि 34. 34, 16 and 10. 16 आणि 10 हां, 16 हे and 10 दोन जागा तेच मेन आहेत. त्या मेन आहेत. ते फिरलो की आपलं पूर्ण एलोरा केव्स क्लिअर, कारण बाकी सगळे सेम आहेत असं त्यांनी सांगितलं. सो आता आम्ही आलो आहोत 16ला आणि जे आहे कैलाश मंदिर. हो, त्याच्यात पण 2 पार्ट आहेत, 16A आणि 16B. सो आपण आता ते बघूया. सो हे आता 16B आहे, हे 16 आहे आणि तिकडे पुढे 16A आहे. सो 16 तर चालू आहे, एचा आयडिया नाही अजून आला आहे, बट 16B बंद आहे. हे तर दिसलं आहे क्लिअर. बघूया आता. आपली भारतीय संस्कृती काय भारी आहे ना. आधुनिक तंत्रज्ञान नसताना सुद्धा इतकं सुंदर कारिगिरी केली गेली होती. खूप मस्त वाटतं हे सगळं पाहताना. एलोरा नंतर रिक्षा सवारी घेऊन आता आम्ही पोचलोय श्री भद्र मारुती मंदिरात. चला. मंदिर तसं भव्य दिसतंय. आता आज जाऊन पाहूया.
हे कदाचित संस्थान आहे त्यांचं. मंदिराकडे जायचा मार्ग. हे मुकुट दर्शन आणि हे असं आत जाणं. आता आतमध्ये अलाउड आहे की नाही माहीत नाही आपल्याला. कदाचित असू शकतं चालू. बघूया पुढे. सो दर्शन झालेलं आहे आमचं. आणि तुम्ही बघत असाल किती ऊन आहे, मला डोळे पण ओपन करता येत नाही. आणि हां तिथं आहे. आतमध्ये आपण व्हिडिओ वगैरे शूट करू शकतो, पण आतमध्ये खूप प्रसन्न माहोल होता आणि पीसफुल होतं. पीसफुल होतं, एकदम खूप. शांत. सो त्यामुळे तर आम्ही अवॉइड केलं ते. हो. आणि भद्रा मारुतीचं स्पेसिफिकेशन ॲज सच असं आहे की मारुती झोपलेला आहे. जी मूर्ती आहे हां. ती स्लीपिंग पॉस्चर मध्ये आहे. बाकी एवढं हां सिग्निफिकंटली एवढं काय माहीत नाही, पण गुगलने सांगितलं की मुघल टाईममध्ये काय मुघल्सनी डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न केलेला, बट समहाव दी मूर्ती डिड नॉट गेट डिस्ट्रॉयड अँड इट वॉज देअर. सो हां ते एक आहे. आणि आता आम्ही इथून निघालो आहे. आता जाणार आहोत जेवायला, त्यानंतर ट्रेन, मग घरी. सो आता आपण भेटू ट्रेनमध्ये. बाय. तर मंडळी, आम्ही काल रात्री 12-12:30ला काहीतरी घरी आलो आणि खूप दमलेलो, म्हणून आम्हाला काल शूट नाही करता आलं. सो सिच्युएशन अशी झाली की फुल ट्रेन जर्नी आम्ही उभे आलो आहे, कारण आम्हाला बसायला 10-15 मिनिटसाठी पण जागा भेटली नव्हती. अजिबात नाही मिळाली. पूर्ण टाइम उभे राहणार आम्ही काल. आणि कसं ट्रेन आम्ही रिझर्व केली नव्हती येतानाची, तर त्यामुळे आम्हाला सीट कारण मिळणं तिकीट्स अवेलेबलच नव्हते बुकिंगच्या टायमाला. मेन तेच झालेलं. सो त्यामुळे आम्हाला तिकीट्स मिळाले नाही, मग ट्रेन रिझर्व नाही झाली. मग त्यामध्ये आम्ही आलो, चढलो. खूप गर्दी, खूप म्हणजे खूप गर्दी. पूर्ण प्रवास उभ्याने केला आम्ही येईपर्यंत. नंतर मग आलो, कितीतरी मुश्किलने आलो. तर म्हणजे आम्ही आमचा पहिला ब्लॉग आता इथे एंड करतोय. तुम्हाला जर आमचा प्रवास आवडला असेल आणि आम्ही जे ब्लॉग केले ते आवडलं असेल तर आम्हाला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. येस, सबस्क्राईब. See you. बाय बाय.